स्वामी समर्थ मित्रांनो सर्व स्वामी भक्तांना पडणारा सर्वात मोठा प्रश्न म्हणजे मी एवढी जास्त भक्ती करून पण दुःख माझ्याच वाट्याला का बरं? तुम्ही जेवढी जास्त भक्ती करता ना तेवढं तुम्हाला दुःख त्रास का भेटतो? कारण ऐकून थक्क व्हाल. काही लोक जेवढी जास्त भक्ती करतात तेवढीच घरामध्ये दुःख, त्रास, कष्ट वाढत असतात. मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर स्वामींचे भक्त आहात तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की कमेंट करा. व्हिडिओ आवडल्यास नक्की एक लाईक करा. चला तर व्हिडिओला सुरुवात करते. मित्रांनो, असं का होतं की जास्तीत जास्त त्याच लोकांसोबत होत असतं जे लोक जेवढी देवाची भक्ती करणारे असतात, जे देवाची कृपा प्राप्त करू शकतात. अशा प्रकारच्या लोकांसोबत जास्तीत जास्त अशा प्रकारच्या अडचणी, समस्या येत असतात. त्यांच्यामुळे त्यांच्या घरात दुःख, त्रास आणि क्लेश वाढण्यास सुरुवात होते. नवरा बायकोमध्ये सतत भांडणं होत राहतात, तर कधीकधी त्यांच्या नात्यामध्ये नेहमी कटुता येत राहते. तर असे का होते? जो देवाची भक्ती करतो त्याच्यासोबत असं का बरं होतं? या उलट पूजा पाठ करणारा त्याच्या तर घरात नेहमी सुखसमृद्धी असली पाहिजे, आपापसात प्रेमभाव असायलाच पाहिजे आणि घरामध्ये आनंदाचे वातावरण असायलाच पाहिजे. मग असे उलट का होते? यामागे कोणती कारणे असतात का? ज्या कारणांना तुम्ही दुर्लक्षित करता का? त्यांना तुम्ही पाहत नाही आणि अशा चुकाही तुम्ही करता. मित्रांनो, या चुकांच्या कारणामुळे तुमच्या घरामध्ये अशा समस्या, अडचणी निर्माण होण्यास सुरुवात होत होते. कोणकोणत्या त्या चुका असतात? तर चला, ज्याच्या चुकाविषयी आज आपण पाहणार आहोत. तर या व्हिडिओला लक्ष देऊन ऐका, कारण की हे खूपच महत्त्वपूर्ण माहिती आहे. तुमच्यापर्यंत पोहोचायला हवी. तुमच्या बाबतीतही असं होत असेल. मित्रांनो, पहिली गोष्ट म्हणजे आपण देवाकडे सतत काही ना काही मागतच राहतो आणि आपण केलेल्या भक्तीचा बॅलन्स कमी होत जातो. मग असं झाल्यामुळे आपली एखादी इच्छा अपूर्णही राहते. मग त्यावेळी आपला देव वरचा थोडासा विश्वास कमी होतो. आपण भक्ती एवढीशी करतो आणि देवाकडं हे भलं मोठं मागत असतो आणि आपली इच्छा पूर्ण न झाल्यामुळे आपल्याला थोडासा कुठेतरी राग येतो. असं करणं चुकीचं आहे. देवावर पूर्ण विश्वास ठेवला पाहिजे. देव करतो ते चांगल्यासाठीच करत असतो. आपला देवावर एवढा विश्वास पाहिजे की नाही, देव माझ्यासाठी करत आहे, हे असंच झालं आहे. माझी इच्छा पूर्ण झाली नाही तरीसुद्धा देवाने माझ्यासाठी चांगलंच काहीतरी नियोजन केलेलं असेल. मित्रांनो, दुसरी गोष्ट म्हणजे देवाला आपली परीक्षा बघायची असते. दुःख येणार, अडचणी येणार, अनेक समस्या उद्भवणार, पण तरीही आपण देवाबरोबर किती ठाम विश्वास ठेवतो हे देव बघत असतो. देवाला आपल्याला खूप काही द्यायचं असतं, पण त्यासाठी आपल्यामध्ये किती संयम आहे याची परीक्षा देव घेत असतो. देवालाही आपला उद्धार करायचा असतो, म्हणून देव आपली परीक्षा बघत असतो. उलट आपण असं केलं पाहिजे की आपल्या अडचणी वाढली की आपण देवाची भक्ती अजून वाढवली पाहिजे. आपल्या समस्या वाढल्या की आपली देवाची सेवा अजून वाढवली पाहिजे. म्हणजेच मग देव आपली या समस्येतून सुटका नक्कीच करणार. शेवटी देव आपल्याकडून कर्म भोगून घेत असतो आणि नंतर आपल्याला सुखाची प्राप्ती होत असते. मित्रांनो, तिसरे कारण म्हणजे जर तुम्ही सतत बदलून देवांची भक्ती करत असतात, जसे की कधीकधी तुम्ही या देवाची भक्ती केली, कधीकधी तुम्ही दुसऱ्या देवाची भक्ती केली, कधीकधी तुम्ही हा नैवेद्य दाखवला, कधी कोणत्या दुसऱ्या गोष्टीचा नैवेद्य दाखवला, कधीकधी कोणा भक्ताकडे गेला, कधी तुम्ही कोणत्या पंडितांकडे गेला, तर त्याने तुम्हाला आता हेच करण्यास सांगितले आणि म्हणून तुम्ही आता त्याप्रमाणे करू लागला. मित्रांनो, अशा प्रकारच्या वागण्यामुळे आणि अपूर्ण ज्ञानामुळे आपल्या आयुष्यात आपणच आपल्यासाठी आणखी समस्या व अडचणी निर्माण करत असतो. तर या सर्व गोष्टी करण्यापूर्वी खूपच विचारपूर्वक लक्ष ठेवले पाहिजेत. तर कधी कोणा एकाच देवाची अंतःकरणापासून श्रद्धापूर्वक पूजा करावी. आलटून पालटून बदलून कोणीही कोणत्याही देवाची भक्ती करू नका. त्याचबरोबर जो नैवेद्य दाखवला जातो तोही अगदी सात्विक असावा. चुकीच्या गोष्टीचा नैवेद्य चुकीच्या देवतेस आमंत्रित करतो. नैवेद्य हा त्या देवाच्या आवडीनुसारच असावा. मग त्यात लाडू, मिठाई, पुरणपोळी, डाळ भात, दही भात हे सात्विक नैवेद्य मानले जातात. तर या गोष्टींचे तुम्हाला विशेष ध्यान लक्षात हवं. चौथे कारण म्हणजे
काही लोक आपल्यावर आलेल्या प्रसंगामुळे देवालाच रागाच्या भरात शिवीगाळ करत असतात. काही देवता क्रोधित होत असतात. यानंतर तुमच्या घरामध्ये समस्या निर्माण होऊ लागतात. हे जेव्हा तुमच्या देवावरचा विश्वास उडतो, त्याची सेवा करूनही भक्ती करूनही काही फळ मिळत नाही असं जेव्हा काहींना वाटू लागतं, त्यावेळेस त्याच्यातून त्याच्या वागणीतून कळतं नकळत अशा चुका घडतात, ज्याच्या पुढे जाऊन खूप मोठा त्रास सहन करावा लागतो. मित्रांनो, या गोष्टीचे विशेष करून ध्यान ठेवले पाहिजेत. काहीही झालं तरी पुन्हा देवतेचा अपमान केला जाणार नाही, अनादर केला जाणार नाही. 5वे आणि महत्त्वाचे कारण आहे की नवस बोलणं. जसं काही लोक आपल्या कामाकरता श्रद्धाभावाने कोणत्याही मंदिरात व कोणत्याही देवाकडे नवस बोलतात, त्याची कबुली देत असतात. जसे कोणी आपल्या मुलांच्या लग्नासाठी, आपल्याला मूल व्हावे यासाठी इत्यादी अनेक कामासाठी नवस बोलले जातात. मग तो पूर्ण झाल्यानंतर त्या देवतेच्या जागृत ठिकाणी आणि नवस सगळे विसरून जातात आणि त्यांचा नवस फेडला जात नाही. आणि मग त्या कारणामुळे तुमच्या घरात सुखसमृद्धी, अनेक अडचणी निर्माण होऊ लागतात. कारण त्या देवाचे वचन त्या कामाच्या पूर्तीसाठी बांधील असतं. मित्रांनो, येथे एक गोष्ट लक्षात घ्या की देव म्हणजे जो देतो तो देव हे विधान सत्य आहे. कारण देवता जी आहे अशा गोष्टींची सुरुवात तुमच्या स्वप्नांच्या माध्यमातून संकेत देत असतात. तरी आपण समजत नसतो. त्यानंतर ते आपल्या बुद्धीसह विचलित करतात. तरी पण आपण समजत नाही, तर पुढे अशा प्रकारच्या अनेक अडचणी आपल्यासमोर उभ्या करतात, जेणेकरून की त्या देवतेच्या शक्तीचे आपणास पुन्हा स्मरण व्हावे आणि आपणास त्याचा विसर पडता कामा नये. तसेच मित्रांनो, आपल्या पितरांची आणि कुलदेवतांची पूजा अर्चना करणे, त्यांची सेवा न करणे हेही अत्यंत महत्त्वाचे कारण असून आपण अनेक घरगुती समस्या व अडचणींना सामोरे जावे लागते. मित्रांनो, बऱ्याच वेळा बरेच जण असा प्रणही घेतात की मी माझं हे काम झाल्यावर चहा सोडेल, माझं हे काम झाल्यावर गोड पदार्थ खाणार नाही, आणि त्यांची ती इच्छा पूर्ण झाल्यानंतर मात्र ह्या गोष्टी विसरून जातात. इच्छा पूर्ण झाल्यानंतर कधीतरी कोणीतरी आपल्याला चहासाठी खूप आग्रह करणं आणि आपण तो चहा घेतो. आपण देवाला वचन दिलेलं असतं, आपण वचनबद्ध राहायला हवं. आपण विचार करतो माझी इच्छा तर पूर्ण झाली, मग आता एकदा चहा पिल्यावर कोणतं मोठं धर्मसंकट येणार आहे, असं नसतं मित्रांनो. सगळ्या गोष्टी नियमानेच केलेल्या हव्यात. पुढील महत्त्वाचे कारण म्हणजे एकीकडे आपण भक्ती करतो, देवधर्म करतो, अनेक सेवा उपवास करतो, तसेच देवाचे नामस्मरण करतो, तर दुसरीकडे आपण जर दुसऱ्या लोकांबद्दल वाईट चिंतत असो, त्यांची ईर्ष्या करत असो, दुसऱ्यांचे वाईट होऊ असे आपल्याला वाटत असेल, तर सुद्धा तुम्हाला सेवेचं फळ मिळणार नाही. तुम्ही कितीही देवदेव करा, देवाची कृपा करा, तुम्हाला प्राप्त होणार नाही. त्यामुळे तुम्ही पूजा केली, रोज पूजा केली, जर तुम्ही तुमच्या मनात लोकांविषयी चांगले मत नसेल, तर दुसऱ्यांचे चांगले होऊ अशी मला इच्छा बाळगत असाल, दुसऱ्याचे चांगले झाले की तुम्हाला आनंद होत असेल, तरी तुमच्या छोट्या का होईना इच्छा पूर्ण होतील. पूजेने देव तुम्हाला प्राप्त होईल. मित्रांनो, पुढील कारण म्हणजे तुमच्या घरात येणाऱ्या व्यक्तीचा आदर करत नसाल तरी सुद्धा तुमच्यावर देवाची कृपा होणार नाही. तुमच्या घरात येणारा प्रत्येक व्यक्ती तुमच्या घरातील पाणी पिल्याशिवाय जाऊ देऊ नका. त्यामुळे त्याच्या मनात जे तुमच्याविषयी भावना तयार होते ना, ज्या सकारात्मक भावना असतात, त्याचा जो आशीर्वाद असतो तो आपल्याला मिळतो आणि आपल्यावर देवाची कृपा होते. जर तुम्ही तुमच्या घरात येणाऱ्या व्यक्तींचा मान करत असतात, तर त्याच्या मनातील सकारात्मक भावना असतात त्या आपल्यापर्यंत पोहोचतात. पण हीच भावना जर नकारात्मक असेल, तर मग तुम्ही कितीही देवदेव करा, कितीही भक्ती करा, तुम्हाला पूजेचे फळ मिळणारच नाही. पुढील गोष्ट म्हणजे जर तुम्ही देवाची भक्ती करत असाल, कितीही देवदेव करत असाल, उपासना करता, पण जर तुम्ही तुमच्या घरात अस्वच्छता ठेवत असाल ना, तरी सुद्धा देवाची कृपा होणार नाही. लक्ष्मी तुमच्या घरात प्रवेश करणार नाही. लोकांच्या घराबाहेर चपलांचे ढीग असतात. चपला दारिद्र्याचे प्रतीक आहे. घरातील चपला कायम व्यवस्थित ठेवल्याच पाहिजेत. त्या घराच्या समोर कशाही अस्तव्यस्त नाही ठेवल्या पाहिजेत. त्यामुळे सुद्धा माता लक्ष्मी घरात प्रवेश करत नाही आणि आपल्याला देवाची कृपा प्राप्त होणार नाही.
तुम्ही कितीही भक्ती केली आणि तुम्ही या बारीक सारीक गोष्टींकडे लक्ष दिले नाही तर तुम्हाला तुमच्या उपासनेचे फळ मिळणार नाही. कारण अस्वच्छता असते तिथे लक्ष्मीचा वास नसतो. ज्या घरात स्वच्छता असते तिथेच लक्ष्मी वास करते, विशेष लक्ष देते. तसेच मित्रांनो, ज्या घरात अन्नपूर्णा मातेचा सन्मान केला जातो ना, त्या घरात लक्ष्मी मातेचा वास कायम राहतो. बऱ्याच घरामध्ये अन्न राहते ते कचऱ्यामध्ये टाकलं जातं, त्यामुळे अन्नपूर्णा मातेचा अपमान होतो. अन्नपूर्णा मातेचा अपमान झाला तर लक्ष्मीचाही अपमान होतो. अशा घरात लक्ष्मी प्रवेश करते का? तर नाही. त्यामुळे आपल्या घरात अन्न वाया जाणार नाही याची काळजी घ्या. जर तुमच्या घरात अन्न शिल्लक राहिलंच तर एखाद्या कुत्र्याला किंवा गाईला खायला द्या, पण ते कचऱ्यामध्ये टाकू नका. तसेच मित्रांनो, ज्या घरात अन्नपूर्णेचा सन्मान केला जातो ना, त्या घरात लक्ष्मी आपोआप प्रवेश करते. मग तुम्ही कितीही पूजा करा, उपासना करा, तुम्ही जर तुमच्या घरात अन्न वाया घालवता तरी सुद्धा तुमच्या उपासनेचं फळ तुम्हाला मिळणार नाही. मित्रांनो, हे कारण माझ्या बाबतीतही लागू होतं. कारण मी पण अशी विचार करायचे की माझीच परीक्षा का घेतात, हे आजार, हे दुखणं माझ्याच का बरं मागं लागले. मित्रांनो, ज्याची सहनशक्ती असते ना त्यालाच परीक्षेला सामोरं जावं लागतं. देव अशी कोणाची पण परीक्षा घेत नाही, हे मी आता माझ्या मनाशी घट्ट ठरवले. आज ना उद्या चांगले दिवस स्वामी नक्कीच देणार. त्यामुळे तुम्हाला जरी हा प्रॉब्लेम असेल तर घाबरून न जाता सेवेमध्ये वाढ करा, पण सेवा बंद करू नका. स्वामी भक्त आहात, शेवटच्या क्षणापर्यंत स्वामींचं नामस्मरण सोडू नका. नक्कीच तुमचे चांगले दिवस स्वामींनी ठरवलेले असतील. अनंत कोटी ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ.